जातीनिहाय जनगणना करा, आरक्षणाची 50% मर्यादा उठवण्यासाठी संसदेत कायदा करा, स्वामीनाथन आयोगाची शिफारस लागू करा, उत्पादन खर्च अधिक 50% नफा पकडून शेतकऱ्यांच्या भाताला 1.5 पट हमी भावाचा कायदा करा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, शेती पंपाचे थकीत वीज बिल हे माफ करा, या विविध मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं पालघर जिल्ह्यातील वाडा प्रांत कार्यालय येथे 4 सप्टेंबर रोजी मोर्चा काढण्यात आलाय। परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान झाले। सोयाबीन, तूर, कापूस, मका यासह भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि त्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झालाय। तर यवतमाळमध्ये अशीच परिस्थिती पाहायला मिळते। तर आपल्या प्रतिनिधी सुनीता पाटील सध्या घटनास्थळी उपस्थित आहे। थेट त्यांच्याकडूनच आढावा घेऊया आणि शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया। सरकारी पाणी भाव नाही होता, सोयाबीनचे 4000 रुपये मॅडम, जवळपास सोयाबीन आम्हाला 20,000 रुपये खर्च झाला, नांगरणं वखरणं पेरणं हे, आणि भाव 4000 रुपये आहे। कापसात तसंच सरकारने काय आयात केली सोयाबीनची, आता काय सरकार तुम्ही। सुनीता पाटील, जिल्हा यवतमाळ, उमरखेड, न्यूज मराठी 24। आपण या शेतकऱ्यांना विचारू की यांना काय काय नुकसान झालं पावसामुळे। तुमचं नाव सांगा। गजानन यादवराव यादवकुळे। सांगा माहिती थोडीशी, काय काय नुकसान झालं तुमचं? सोयाबीनची भरपूर नुकसान झाली आमची। 7 बॅग सोयाबीन आहे, 7 बॅग मधलं काय की एखादी बॅग राहिली तर पुन्हा सोयाबीनला भाव नाही, आणि त्यातलं त्या सोयाबीन आता असं गेल्यावर काय करायचं आम्ही? खर्च आहे पावसामुळे काय काय नुकसान झाली? हो, पावसामुळेच नुकसान झाली ही अशी। खरडण, पुन्हा आडवे पडले, कापस सगळेच नुकसानी होता गावात। आमच्या ऊस काय काय वड्या काटची खड्डून गेली। तुमच्या गावाचं नाव सांगा। आंबाळी। आणि तुमच्या गावाचं नाव सांगून तुमच्या गावात किती जमीन गेली असेल याच्या खाली? 70% जमीन गेली साहेब। टेलर वेलफेअर असोसिएशन सांगली आणि टेलर वेलफेअर असोसिएशन कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व महिला आणि पुरुष टेलर बांधवांसाठी एक्स्पो म्हणजेच शेतकऱ्यांचं कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय। तर त्यामध्ये आपल्याला रोजच्या कामांमध्ये लागणारे टेलरिंग मटेरियल, वेगवेगळ्या कापडांची क्वालिटी, नवनवीन प्रकारचे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या मशिनरी, शिलाई मशीन, काज मशीन, पिको फॉल मशीन, बटन मशीन, इस्त्री, कात्र्या, कैची, चॉकबॉक्स, वेगवेगळ्या प्रकारच्या शेप देणाऱ्या पट्ट्या असे अनेक प्रकारच्या वस्तू आणि मशिनरी पाहायला मिळणार आहेत। तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7, नवा भारत, नवा विचार।